श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या 28 डिसेंबर गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. त्या दिवशी गुरुपुषामृत योग आहे. तर या गुरुपुषामृत योगात तुम्हाला काही खास उपाय करायचे आहेत. याने तुमची लक्ष्मी प्राप्त होईल, तुमच्यावरती लक्ष्मी प्रसन्न होईल. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुवारी पुष्य नक्षत्र असता गुरुपुषामृत योग तयार होतोय. तर या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्य योग आहे. तर या योगात कोणते कार्य करायचे आहेत आणि हा योग कधी आहे हे आता आपण जाणून घेऊया. गुरुवारी पुष्प नक्षत्र असून गुरुवारी गुरुपुष्य योग तयार होतोय. तर या वर्षातील हा शेवटचा योग आहे. गुरुपुषामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो. हा शुभ दिवस मानला जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा संबोधला आहे. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या दिवशी कुठलेही काम केल्यास यश प्राप्त होते. नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुषामृत योगात अडचणी दूर करू शकतो. गुरुपुषामृत योग हा पूजा अर्चना, मंत्रसिद्धी, तंत्रसिद्धी, यंत्रसिद्धी, साधना व संकल्प या करता उत्तम व यश देणारा हा दिवस आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्वसामान्य मनुष्य देखील हा मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो. या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी, नवीन घराचे बांधकाम, वाहन घेणे हे सर्व कार्य जे आहेत हे त्या दिवशी करायचे आहेत. गुरुवारी म्हणजेच 28 डिसेंबर 2023 रोजी गुरुपुषामृत योग उत्तर रात्री 1:03 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:12 राहील. सोबतच या दिवशी सर्वार्थसिद्धी योग पूर्ण दिवस राहील. अमृतसिद्धी योग 1:05 ते 29 डिसेंबर सकाळी 6:43 आहे. गुरुपुषामृत योगात कोणते उपाय करायचे हे आता आपण बघणार आहोत. गुरुपुषामृत योग असताना लक्ष्मीनारायणाची पूजा करायची. पूजेमध्ये ओम श्री ह्री दारिद्र्य विनाशिन्य धन धान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा 108 वेळा माळ जप करायचा आहे. यावेळी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधी समस्या दूर होतात. गुरुपुष्य योगाच्या दुसऱ्या दिवशी घराबाहेर स्वास्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करायची आहे. भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे रखडलेले किंवा अडकलेले आर्थिक व्यवहार पार पडतात असे सांगितले आहे. गुरुपुष्य योगाच्या दिवशी दुकानात किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणी पारलक्ष्मी मूर्ती स्थापन करायची आहे. यामुळे आर्थिक संकट दूर होते. नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी देखील गुरुपुषामृत योगात पारलक्ष्मीची पूजा करायची आहे. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. पारदलक्ष्मीच्या साहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा करू शकता. या नारळाची विधिवत पूजा केल्याने घर आणि व्यवसायात कधीही धनधान्याची कमी राहत नाही. आर्थिक वृद्धी होते. त्या दिवशी कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे पठण केल्याने एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते, शत्रूंपासून मुक्ती मिळते. तर हे गुरुपुषामृत दिवशी करायचे उपाय आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला चांगला अनुभव येईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.